हाय गाईज, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी आता घाटकोपरच्या आसपास आहे. इथपर्यंत मी कसं पोचलो ते तुम्ही पुढे बघा. आता तुम्हाला दिसेल मी इथपर्यंत कसा पोचलो. तुम्ही ते व्हिडिओ बघा आणि मग मी पुढे भेटतो तुम्हाला. तर मी पुढे चालतो आणि ओळख करून देतो तुम्हाला कोण कोण आम्ही चाललो आहे आणि कुठे चाललो आहे ते पण सांगतो पुढे. आता आम्ही आलो आहे ठाण्याच्या आसपास. ठाणे टोल नाका आहे आणि तुम्ही व्हिडिओ बघितलेच असेल इथपर्यंत कसं आलो आम्ही ते. आता ठाण्यात टोल पास करणार आणि भिवंडीवरून तसंच नाशिक. आणि तुम्हाला सांगायचं राहिला आम्ही चाललो आहे गावी, माझ्या गावी चाललो आहे नांदूर सिंगोटे. नाशिकवरून राईट साईडला संगमनेर साईडला आम्ही चाललो आहे. कोण कोण चाललो आहे? माझी आजी बसली आहे पाठी. माझ्या आजीसाठीच चाललो आहे खरं तर, आजीला सोडायला. हाय कर आजी. आणि तुम्हाला दाखवायचं आहे जो कॅमेरामॅन आहे तो अंकुश आहे. अंकुश माझा काकाचा मुलगा आहे. भरपूर मोठी फॅमिली आहे माझी. तर सगळ्यांची ओळख करून दिलं तर पूर्ण ब्लॉगच संपेल का राहणारच नाही, एवढी मोठी फॅमिली आहे माझी. आणि खूपच भारी फॅमिली आहे. आणि 2 भाऊ माझे तिकडे गावी वाट बघतात आहे, ते पण तुम्हाला दाखवेल. तर त्याचा ब्लॉग पण आहे तो पण तुम्हाला पाऊस आता सध्या तर नाही आहे, तिथे पडला होता जोरात. अजून वल्लाच रोड आहे, अजून तरी काय नाही भेटला. आणि भिवंडीला किती ट्रॅफिक आहे मॅपवर बघितलं तर एवढं काय ट्रॅफिक दाखवत नाही आहे. आम्ही आता भिवंडीच्या ब्रिजवर आहे. ट्रॅफिक आहे मजबूत, ट्रॅफिकसाठी थांबलो आहे. मोटरसायकल ब्रिजवर डायरेक्ट फुटपाथवर झालं होतं ते. आणि पाणी भरपूर भरलेलं आहे. आता हे ट्रॅफिक कधी निघतोय काय माहिती. लवकरच संपलं पाहिजे ट्रॅफिक. भरपूर लांब जायचं आहे अजून. आता वाजले किती वाजले आता? 5:45 झाले आत्ताशी.
ढगाचं पाऊस पडणार आहे असं वाटतंय. पुढे पाऊस आहे बघ, काळे ढग आहे पूर्ण. पुढे पाऊस आहे मजबूत. या टेम्पोवाला आहे ना, तर त्याच्यामुळे व्ह्यू दिसत नाही. बघ व्ह्यू बघ. किती खड्डे ते बघू शकता तुम्ही. भरपूरच खड्डे आहे. आता भिवंडी म्हणजे कल्याणच्या आसपास पोहोचू. कल्याण फाटा त्याच्या आधीच आहे. भरपूर ट्रॅफिक आहे अजून पण. आजी बोर झाली पाठी, बसली असंच. सव्वा 5:30 झालंय, अजून इथेच आहे. किती वेळ लागतोय अजून काय माहिती. अजून कल्याण फाटा पण पास नाही केलाय. आणि असे ट्रान्सपोर्ट टेम्पोवाले असे मध्ये घुसतात. मी पण एक टेम्पोवालाच आहे म्हणा. ही गाडी मध्ये बंद पडले. पाऊस पण चालू झाला आता. हा ना, लवकरात लवकर रस्ता झाला पाहिजे यार पटापट. खूपच काम बाकी राहिलं अजून. त्यामुळे किती ट्रॅफिक होते. इथं थोडी ना बोगदे आजी. हा समृद्धी महामार्ग. आपण जाणार आहे तिकडून समृद्धी महामार्गावरून. नवीन हायवे झालाय तो. आता पाऊस पण चालू झालाय. वायपरचा पण आवाज येतो, काय माहिती का. बहुतेक ते टाईट झालाय. अंकुश आता झोपलाय. त्याला झोप आली होती. झोपला तो. गाडी दे ना. झोपला तो. त्याला गाडी चालवायची होती, नंतर देईल त्याला. पुढे गेला. हा एक आहे तो झोपलाय. झोपू दे ना. रात्री बिचारा जागा आहे, अभ्यास करत होता. ट्रॅफिक काय जातच नाही कल्याणच्या पुढे आता. हा पुढे गेल्यावर देतो ना गाडी त्याला. अजून पण ट्रॅफिक मधून निघालो नाही प्रॉपर. हा शहापूर पर्यंत ट्रॅफिकच असेल. त्यानंतर काय भेटेल ते भेटेल. भूक पण लागले. हा ना यार. आम्ही रोज गावाला जातो ना ज्यावेळेस, त्यावेळेस आमचं हॉटेल फिक्स असतं. ते हॉटेल आहे थानगावकर. ते तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो. ते तिकडची शेवभाजी खूप फेमस आहे आणि खूपच भारी लागते ती.
आम्ही लहानपणीपासून खातं चालू आहे ती, खूपच भारी लागते. अजून डिझेल टाकायचं आहे. डिझेल काटा पण एकच कांडी राहिली आहे, डिझेल पण टाकायचं आहे. डिझेल टाकून मग निघूया पुढे. पाणी भरलेलंच आहे बघा, हे बघा, हे बघा. मी आता डिझेल टाकायला थांबलो. ते आहे 90 रुपये लिटर. पाऊस काय ठीक आहे, म्हणजे पाऊस एवढा काय नाही, म्हणजे आहे होता, लागला होता. आता मजबूत पाऊस आहे. आजी बसले गाडीमध्ये तिकडे. अंकुश गेलाय वॉशरूमला आणि डिझेल टाकून मग निघूया. एवढं मोठं ट्रॅफिक आहे आणि इथे ॲम्ब्युलन्स अडकली आहे. कधीपासून मागे होती आणि खूपच ॲम्ब्युलन्स अडकली आहे आणि खूप जाम आहे पुढे. अजून पण बेकार जाम आहे. तुम्ही रोड बघायचं आहे तुम्हाला, तो बघा पूर्ण जाम आहे. आता हळूहळू चाललो आहे. ॲम्ब्युलन्सला जागा देतो आहे हळूहळू, पण आता या ट्रॅफिकमध्ये कसं जागा देणार ॲम्ब्युलन्सवाल्याला. पूर्ण दोन्ही साईडनी जामच आहे. तर जागा देणार तर कशी देणार. पुढे क्रॉसिंग आहे ना, है ना. अरे यार, ॲम्ब्युलन्सचा आवाज ऐकून तरी सोडलं पाहिजे रे पटापट. काय करतं तर काहीच कळत नाही. ते क्रॉसिंगवाल्याने तिकडे गाडी थांबून ठेवलंय सगळ्या. ॲटलिस्ट आम्हाला नाही तर ॲम्ब्युलन्सवाल्याला तरी जाऊन दिलं पाहिजे. एमर्जन्सी असेल काय असेल काय सांगता येत नाही. आणि खड्डे पण भरपूर आहे रोडला. हा ते आहे ना यार समोर. तो रॉंग वे टाकले त्यांनी, तेव्हा तरी तो पटापट जाईल. बघूया. नाही, याला दाखवायचं मी ॲम्ब्युलन्स सारखं मी पण करू शकतो. याला दाखवायचं होतं. मला पण दाखवायचं आहे. नाही, जागा इकडे म्हणूनच टाकली आहे. या साईडला जागा आहे. मेन रोड त्या साईडला आहे. हे बघ, इथे हे क्रॉसिंग आहे. भरपूर जाम केलं आहे. ते बिचारी ॲम्ब्युलन्स काय करणार आहे. कुठून रोड कुठून गेलाय पण नाही, तिथून अटकू. बघा ॲम्ब्युलन्स अटकलीच आहे अजून पण. पुढे भरपूर ट्रॅफिक आहे. का एवढी ट्रॅफिक आहे तेच कळत नाही आज. नाही, नेहमीच आहे हे म्हणा. ॲक्सिडेंट झाला आता जस्ट. आता त्यांनी गाडी उचलली. आता आम्ही बडग्याच्या भरपूर पुढे आहे. आम्ही आता शहापूरच्या पहिलंच आहे. इथून 150 किलोमीटर काहीतरी बाकी आहे आमचं गाव प्रॉपर. तर इथून लागेल 3.5 तास, 3-3.5 तास लागेल. आणि आमचा एक प्लॅन अजून एक कॅन्सल झाला आहे की आम्ही थानगावकर हॉटेलमध्ये नाही जेवत आहे. तुम्हाला सांगितलं ना ते फेमस हॉटेल, तिकडे नाही जेवत आहे. मॅगडीमध्ये जातो आहे. इथे जवळपास कुठेतरी मॅगडी आहे. मॅगडीमध्ये जेवेल, खाईल आणि मग पुढे जाईल. कारण भूक लागली आहे भरपूर. तर जवळपास मॅगडीच आहे. तर मॅगडीमध्येच खाईल आणि पुढे जाईल. आणि व्ह्यू बघू शकता तुम्ही. आणि खड्डे पण भरपूर आहे. खड्डे बघू शकता. हे बघा मध्ये मध्ये बघा किती मोठे मोठे खड्डे आहे. भरपूर बघून चालावं लागतं. आणि रात्रीचा भरपूर डेंजर आहे. ज्याच्या गाडीला लाईट आहे प्रॉपर तो रात्री चालवू शकतो गाडी. पावसाच्या दिवशी खरं तर, कारण सगळीकडेच खड्डेच होतात. आता हे पूर्ण पाऊस भरलेला आहे. खड्डे भरपूर आहे. कधी या खड्ड्यांमुळे पण ॲक्सिडेंट होतो भरपूर.
आता बघितलेच असेल एक ॲक्टिवा पडली होती, पण एवढं काय मेजर ॲक्सिडेंट नव्हतं वाटतं, पण असे भरपूर पब्लिक गोळा होते. तर भेटू आता मॅगडीमध्ये, बघूया. आणि चांगले व्ह्यू भेटले तर दाखवेलच. आणि खड्ड्यांमध्ये तुम्हाला काय दाखवू, खड्डे बघितलेच केवढे. तर जिकडे थांबू आता तिकडे मॅगडीमध्येच काहीतरी खाऊया आणि निघूया पुढे. पाऊस अधूनमधून चालूच आहे. मी पण मधूनच चालवतो गाडी, कारण इथे बाईकवाले आहे भरपूर. आता टर्निंग आहे. बाईकवाले आहे. तर आपल्या ट्रकच्या पास करत असेल ना, ओव्हरटेक करत असेल ना, तर त्याच्यावरचे पाणी येतं ना, तर वायपर चालूच ठेवा. एक वर असा वायपर चालूच ठेवायचा. म्हणजे कसं पाणी बिनी उडालं ना तरी पण ते पुसून जातं. मग काय वायपर चालू नाही ठेवलं ना तर लाईक. आता आजी बसली आहे पाठीमागे. आजी मस्त बघते पुढे, व्ह्यू मस्त एन्जॉय करते. अंकुश असाच बसला टाइमपास. आणि याला कसं सॉन्ग लावायचं असेल तर हे करावं लागतं ना, काय बोलतात त्याला अंकुश, ऑक्सिपिन त्यासाठी लावावं लागतं. तर ते ऑक्सिपिन भेटलीच नाही, त्यामुळे गाणे नाही, काहीच नाही. एवढा कंटाळा येतोय ना. हा बघा खड्डे अधूनमधून भरपूर, एवढे मोठे खड्डे येतात ना, खरंच रात्रीचं तर काहीच दिसणार नाही. मी तर बोलतो ते बघा साईडला बघा, हा खड्डा. आम्ही आता मॅगडीमध्ये बसलो आहे. मॅगडीमध्ये आहे, आजी खाते आहे फ्रेंच फ्राय आणि अंकुश बसला इकडे. हे खातो आम्ही कोक आणला आहे. खाऊन झालं की मी निघूया पुढे. आजीला आवडतं आहे, बसला आहे तर खाऊन निघूया पुढे. आम्ही आता निघालो. मॅगडीमध्ये खाल्लं पिल्लं आणि आजीने मस्त आहे की बर्गर खाल्ला नाही, फक्त फ्रेंच फ्राय खाल्ला आजीने आणि चांगलं लागलं, मस्त आवडलं वाटतं. तर अंकुश भाऊ गाडी चालवतोय. हे गाडी काय चालवतं म्हणजे फुल रायडिंग. पुढे पूर्ण अंधार होईल, आता अंधार होईल, पुढे काही दिसणार पण नाही तुम्हाला. रात्रीचं काय दाखवणार म्हणे, जाताना बघू, जाताना दाखवेल जास्त करून. आता इथून पुढे रात्रच होणार आहे. रात्री काय ब्लॉग करण्यात मजा नाही, काहीच दिसणार नाही तुम्हाला. याच्या समोर लाईट दिसते नाही, फाटतं ना लाईट, कारण आयफोन नाही. लवकरच आयफोन घेणार आहे, बघू. तुमची कृपा असेल तर नक्कीच लवकरच आयफोन घेईल मी. लवकरच लाईक सबस्क्राईब करा. आपली फॅमिली मोठी करूया. लवकर सबस्क्राईब करा जाऊन, आणि तो बेल आयकन नक्की दाबा, म्हणजे माझं ब्लॉग टाकल्यावर तुमचं नोटिफिकेशन लवकर येईल तुमच्याकडे. आणि सबस्क्राईब लवकरात लवकर झाले पाहिजे आपले, जास्त करून, म्हणजे आपण इथून मोठी फॅमिली करून आपण बाहेर कुठे पण जाऊ शकतो. मग असं भावाबिवांना घेऊन जाईल मी फिरायला. काय बोलतो अंकुश? हां, मग सबस्क्राईब केलं पाहिजे की नाही? नक्की केलं पाहिजे, 100%. तर नक्की सबस्क्राईब करा. आता बघू कुठे थांबायचं असेल तिकडे थांबू, आणि कारण लक्ष रोडवरच द्यावं लागेल, कारण मध्ये पण भरपूर खड्डे आहे. तो तशी अधूनमधून चालवतो, चांगली चालवतो, पण एक्सपिरियन्स नाही एवढं त्याला त्या मानाने. तर पुढे खड्डे बघावं लागेल पूर्ण प्रॉपर, आणि मग नंतर बघू कुठे थांबलो तर मग व्हिडिओ चालू करेल. तरी काय दिसणार नाही, आता रात्रच होईल. हा बघा खड्डा बाईकला केवढा होता. बघा ढग बघा काय दिसतंय, असं वाटतं रात्रीचा खेळ चाले. पूर्ण अंधारामध्ये कसं दिसतंय ते. आणि इथून
चाललो आता काहीच दिसणार नाही तुम्हाला. जस्ट आता कसारा घाट चालू होईल. हा समोर आहे ना, हा इकडून सरळ गेला ना कसारा. इथून आपण आलोय आता. समोरचा कॅमेरा साफ नाही, थांबा साफ करतो. हा बघा, इथून सरळ गेला ना कसारा घाट. इथे कसारा घाटचा मार्केट आणि इथे गाडी समोर लावली आहे. कारण गाडीचं ना हेडलाईटचं पुढचा प्रॉब्लेम झाला आहे. समोर अप्पर केले ना तर हेडलाईट दाखवत नाही आणि खाली केलं तर दाखवतं. आता अंकुश करून दाखव, अप्पर कर. समोरची लाईट बंद होते. आता या लाईटीमध्ये आत्ताच एवढा फोकस आहे आणि या लाईटीमध्ये एवढं लांब जायचं आहे. हे बघा लाईट गेली, अप्पर केल्याने आणि या डिपर. आता एवढं आणि काहीच उजेड दाखवत नाही, एवढाच उजेड आहे आणि एवढं लांब जायचं आहे. बघूया काय होतं आहे, किती वाजता. आता हळूहळू जावं लागेल. आता मीच चालवतो आणि पुढे बघूया. या लाईटीमध्ये हळूहळू जावं लागेल. थोडी स्ट्रॅटेजी वापरूया आणि पुढे चालत राहूया. समोरची गाडी असेल त्याच्या बाजूने चालत राहायचं. तर त्याची गाडी बरोबर हे केलं ना तर आपल्याला कळत खड्डे आहे की नाही. आम्ही आता कसारा घाटमध्ये, तुम्ही घाट बघू शकता आणि समोरच लाईट दिसत नाही आणि भरपूर पाऊस चालू आहे. खूपच पाऊस आहे आणि खड्डे पण आहे आणि वरून लाईट पण नाही. खूपच एक्स्ट्रीम लेवलचं गाडी आहे. खूपच एकसाथ आलंय, मजा येते गाडी चालवायला. असंच काहीतरी असेल ना तर मजा येते अजून गाडी चालवायला. माझी हा माझी हा बोलते हा. आता भरपूर पाऊस आहे, समोर बघू शकता. आम्ही प्रॉपर कसारा घाट मध्ये आहे. आधी हा सिंगल रोड होता आणि आधी भरपूर घटना घडायची इथे. तुम्ही ऐकलंच असेल कसारा घाट किती डेंजर असायचं आधी. आता डबल रोड झाल्यापासून एवढं काय नाही. आणि व्ह्यू पण भारी आहे, पण तुम्हाला दाखवू शकत नाही. समोरून गाडी आली आहे. ही समोरून गाडी का आली आहे माहिती आहे काय? वरती एक साईडला ना लेफ्ट साईडला गाव आहे. ते गावामध्ये हे माणसं राहतात आणि यांना बोलले की तुम्हाला असं रॉंग वे येण्यासाठी अलाउड आहे. म्हणजे त्यांना पूर्ण फिरून यावं लागेल आणि ते खूप लांब आहे, तर त्यांना ते शक्य नाही आहे. हे इथून त्यांना शॉर्टकट पडतं. शॉर्टकट नाही, गव्हर्नमेंटनी अलाव केला आहे. इकडून हा रोड, हा बघा हा रोड इथे खाली दाखवला आहे. या रोडपासून येतात आणि इथून खाली जातात. आणि हा बघा हा ट्रेनचा रस्ता आहे. इथून ट्रेन जाते सकाळी. दिवसभरात उजेडात एक नंबर व्ह्यू दिसतो हा. पण आता अंधार आहे, तुम्हाला काय दाखवणार म्हणा. आजी पण बरोबर बोलली, अंधारात काय दिसतंय त्यांना. तुम्ही बघू शकता पुढे पूर्ण फॉग आहे. पुढे काहीच दिसत नाही. समोरची लाईट लावली म्हणून चाललोय त्या ठिकाणी. पूर्ण फॉग आहे सगळीकडे आणि बाजूला भरपूर चांगले व्ह्यू आहे आणि वरून खड्डे पण आहे. तर त्यामुळे सांभाळून चालावं लागतंय सगळं. हा बघा इथे खड्डे. माझी आजी जोकिंग आहे. भारी आहे. पुढे एवढा फॉग आहे ना, भरपूर फॉग आहे. समोरची गाडी तिच्या पाठी चाललोय तसं दिसतंय मला. एवढं काय नाही, पण हे लाईन आहे ना त्याच्यावरून समजून जायचं. जेवढं रात्रीचं ट्रॅव्हलिंग जेवढी अवॉइड करता येईल तेवढी करा, कारण की रिस्की आहे खूपच रिस्की आहे, खूपच. आमचं घर इथून किती 100 किलोमीटर आहे ना. 100 किलोमीटर असेल, 100च्या पण कमी असेल. पण आमचं जास्त असतं तर आम्ही इकडे एक रूम घेऊन
राहिलो असतो. आम्ही रात्रीची ड्रायव्हिंग केली नसती, पण आमचं 100 किलोमीटर आम्ही 1-1.5 तासात पोहोचून जाईल. 1.5 तासात पोहोचून जाऊ. हा 1.5 तासात आम्ही पोहोचून जाऊ म्हणून. आणि भरपूरच फॉग आहे, बघू शकता तुम्ही. हा ना माझी मस्त वाटते ना. भारी दिसते हा. आम्ही आता समृद्धी महामार्गावर आहे. जॉईन केलं आम्ही आताशी. आणि 6 पत्री आहे, 6 लाईन आहे. इकडे 3 आणि त्या साईडला 3. आणि खूप मोठा हायवे नागपूरला आहे. डायरेक्ट हा हायवे डायरेक्ट नागपूरला जातो, नागपूरला एंड होतो. खूप मस्त हायवे. पण एकच त्रास आहे की ह्या हायवेमध्ये की सरळ एकदम एकदा पाय ठेवला ॲक्सिलेटरवर तर काढायची गरजच नाही. आणि कारला 100ची लिमिट आहे, ट्रान्सपोर्टला 80ची लिमिट आहे. आणि एकदम सरळ जावं लागतं, त्यामुळे झोप येण्याची शक्यता जास्त असते. म्हणून भरपूर इकडे समृद्धी मार्गावर तुम्ही ॲक्सिडेंट बघितलंच असेल भरपूर बातम्यावर किंवा न्यूजवर. आता बोगदा येतोय, बोगदा तुम्ही बघू शकता किती भारी बनवला आहे. छोटासाच बोगदा हा, एवढा मोठा नाही आहे. 200 मीटर 300 मीटर असेल काहीतरी. बघा बोगदा कसा आहे. आणि पाऊस लगातार आहे. घाट चढल्यापासून जो पाऊस लागलाय तो चालूच आहे पाऊस. आता मी समृद्धी महामार्ग सोडला आणि पुण्याचा हा सरळ पुण्याला जातो. आणि या साईडला पाटे चाललाय तो नाशिकला जातो, नाशिक सिन्नर त्या साईडला जातो. इथून आमचं घर बाकी आहे 15-20 मिनटं. 15-20 मिनटात आम्ही घरी पोहोचेन. आता काय दोडी येईल, दोडीनंतर नांदूर सिंगोटे, नांदूर सिंगोटेवरून मग तिकडून आतमध्ये तुम्हाला दाखवेलच पुढे मी. आता अंधार आहे, तुम्हाला काही दिसणार नाही. खरं तर उद्या ब्लॉग येईल, याच्या पुढचा ब्लॉग तुम्ही नक्की बघा, तुम्हाला पूर्ण माझं गाव दाखवेल. आता आम्ही पोहोचलो. इकडून हायवे पासून आम्हाला लेफ्ट मारायचा आहे. हवे इथे करं लिहिलं आहे बोर्डवर. आता हा सरळ जातो संगमनेर पुणे सरळ इथून. आता इथून आपल्याला हायवे पासून लेफ्ट मारायचा आतमध्ये आपल्या गावाला जाण्यासाठी. इथून स्पीड ब्रेकर आहे, पूर्ण हिरवागार आहे सगळीकडे. हा निमूनला पण जातो रोड. आणि हे सगळे आता इथून जे घरं लागतील ते ओळखीचेच आहे. इथून हार्डली 3-4 किलोमीटर असेल ना, 2-3 किलोमीटर असेल. आणि इथेच माझ्या मामाचं पण गाव आहे. मामाचं घर आहे इकडेच बाजूला. आता हे सेकंड घर येईल ना, ते माझ्या मामाचं घर आहे. थांबूया इथे. हा जी झोपली असेल. आता गावचे तुम्हाला माहिती आहे लवकरच झोपतात. हे बा अप्पर डिप्पर चालतच नाही, बंद होतंय. समोरचा रोड दिसतच नाही. आता आजी झोपले काय. हे बघा माझं मामाचं गाव. कोणच नाही आहे, झोपले वाटतं. आता इथून सरळच आहे इथून पुढे. आणि आता काहीच दिसत नसेल तुम्हाला, पण सकाळी तुम्हाला याच्या पुढचा ब्लॉग बघा, एक नंबर मजा येईल तुम्हाला. आम्ही आता पुढे उद्या सिटीत जाणार आहे, संगमनेर जी सिटी आहे
हा. गाडीचं काम पण करायचं आहे आणि दुसरं पण काम आहे थोडे. कारण हे बघा ना लाईटच नाही दिसत असेल तुम्हाला. आणि 2-3 दिवसांनी मुंबईला पण निघायचंय परत. दाखव काय दिसत बघ काय भारी दिसतंय. दाखव हे बघ. काय दिसत नाही. बिबट्या इथे बिबट्या दिसला होता. काय बोलता. मग बिबट्या गेला नाही गावात. गावात आहे. हा गावात आहे, गावात बसलाय. मग गेला जंगलामध्ये, का नाही इथे थांबला? मग फिरल ना आता शिकारीसाठी. मग त्याला आता कळालं ना इकडे काय काय हा. येत असेल तो. रातचा येतो, रातचा. रातचा येतो ना. मग घराच्या बाहेर कोण झोपतं की नाही. नाही कोणच नाही. आज मी झोपणार झोप. वट्ट्यावर. तुम्हाला दाखवतो वट्टा आमचा. 1 नंबर वट्टा आहे. तिकडे बाहेर झोपला ना अशी झोप येते ना, अशी झोप येते ना. सकाळी ओढे येतो. उठायलाच होत नाही. नाही का? पण जेव्हा ऊन येतं ना तेव्हा असं ऊन येतं, असं ऊन येतं. की परत झोपायची इच्छा होते. परत झोपायची इच्छाच होत नाही. रोड जरा खराबच आहे कारण गावातला रोड आहे. असाच रोड असतो गावातले रोड. इथून पुढे माझ्या गावाचं घर चालू होतं. हे सगळे आपली शेती आहे. आपली म्हणजे माझीच आहे. हे शेत आहे. हे शेत इकडे एक शेत आहे. ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये कळेलच. आणि हे दिसतंय ना लाईट चालू आहे ते माझं घर आहे. घरी नेऊन दाखवायचा. हा सगळं दाखवेल आजी उद्यापासून. उद्याचा पुढचा ब्लॉग तू पण बघ. सगळं दाखवेल. आजीने पण मला सबस्क्राईब केलाय. तुम्ही पण सगळ्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर नक्की करा. आणि हे बघा इथून घर माझं. हे बघ ही टाकी. आणि या लहानपणी या टाकीत भरपूर आंघोळ केलेल्या आम्ही. एवढ्या उड्या मारल्या ना, एवढ्या उड्या मारल्या शपथ नाही. आणि आमचा डॉगी. आणि हे घर मस्त. पुढे तुझं. आणि हा बघा ब्लॉगर. बघा ब्लॉगर ब्लॉगर ब्लॉगर. आणि साधी एक बाईक. तिकडे वॉशरूम आहे. ट्रॅक्टर पण आहे त्या साईडला. आणि आमचे ब्लॉगर बघा 2 जण. हा लवेश आणि तो प्रतीक. ह्याचं नाव टायगर आहे. हा बघा उड्या मारतोय बघा. हा बिल्ली सारखी. किती क्यूट आहे. टायगर हँड दे हँड हँड दे. शेक हँड. वॉट. हे बघ हँड दिला. दुसरा नको पडशीन तोंडावर. आणि हा प्रतीक. हा माझा काकाचा मुलगा छोटा. आणि हा लवेश. नमस्कार गाईज. आणि याचा ब्लॉग आहे. तुम्हाला दाखवतो नंतर कोणता ब्लॉग आहे तो. इथे गाडी पार्किंग केली आहे. आता इथे आम्ही मस्ती मजा करूया. आणि हा पण चावतोय बघ. खा दर दर खा. हा खा खा. चांगलं आहे का. चांगलं लागतंय का. तर या इकडे आम्ही आता फर्स्ट टाइम ब्लॉग मध्ये आलेलो आहे. हा आणि आता हा आम्ही favorite मस्त blogger. फ्रेश बीश होऊया. आणि आमच्या गावात वाघ आलेला आहे आणि दाखवलं मी त्यांना. वाघ तुम्हाला आता दाखवतो. पुढच्या ब्लॉग मध्ये सगळं कळेल. मी कुठे आहे काय आहे आणि सगळं दिसेल तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये. आणि पूर्ण तुम्हाला माझं गाव दाखवेल कसं काय. तर आणि भेटू. गावचा टूर पुढच्या ब्लॉग मध्ये. हा नक्की बघा आणि सबस्क्राईब नक्की करा. लाईक शेअर नक्की करा. तर भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तुम्ही आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या. लाईक करा. लाईट करा. तुमची आम्ही जाऊ वर डोंगरात दर्यात.